हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण ना दोन महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत. हे प्रश्न मला बार लोकांकडून विचारले जातात की इन्व्हेस्टमेंट लमसम म्हणजेच एकमुश्त करावी की इन्व्हेस्टमेंट SIPच्या थ्रू करावी. तर आज आपण हेच दोन प्रश्न ॲड्रेस करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय समजून घेणार आहोत, तर खालील प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. तर पहिला मुद्दा म्हणजे लमसम करायला हवी का? करायची असेल तर कधी लमसम करायला पाहिजे, कधी लमसम इन्व्हेस्टमेंट नाही करायला पाहिजे, लमसम इन्व्हेस्टमेंट चुकीच्या वेळी केली तर त्याच्यातून आपल्याला कसे आणि किती नुकसान होऊ शकते. त्याबरोबरच मग जर SIP केली तर SIPचे फायदे काय आहेत हे आपण ऑलरेडी आधीच बघितलेलं आहे, तरी सुद्धा आपण हे कंपॅरिझन करून बघू की लमसम आणि SIP मध्ये किती फायदा होईल. आणि एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली आणि SIP केली तर याच्यामध्ये कंपॅरेटिव्हली आपला फायदा कसा होऊ शकतो. आणि याबरोबरच लमसम करण्याचा दुसरा अजून काही इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे का. तर लेट अस स्टार्ट विथ फॉर एक्झाम्पल काय होतं ना, बऱ्याच वेळेस आपल्याकडे बँकेमध्ये काही पैसे पडून नसतात. समजा तुम्ही इन्व्हेस्ट केली आणि बँकेमध्ये सेव्हिंग्स बँकेच्या अकाउंटमध्ये FD मध्ये तुमच्याकडे लेटस से 1 लाख 2 लाख किंवा 10 लाख रुपये पडून आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडतो की ह्या पैशांचं करायचं काय, किंवा कारण तुम्ही FD ऑलरेडी केलेली असते. मग हे जे आहेत, सपोज 10 लाख रुपये आहेत, त्याला तुम्ही डायरेक्टली SIP न करता म्युच्युअल फंडमध्ये लमसम इन्व्हेस्ट करू शकता का, हा प्रश्न आहे. म्हणजेच एकमुश्त 10 लाख रुपये बँकेतून काढायचे आणि म्युच्युअल फंडमध्ये डायरेक्टली एकदाच इन्व्हेस्ट करायचे. तर हे कधी करायला पाहिजे का. तर प्रश्न पहिला म्हणजे असं करू शकतो का? यस, ऑफकोर्स यू कॅन डू इट. म्युच्युअल फंडमध्ये कधी सुद्धा तुम्ही कितीही अमाऊंटची रक्कम म्हणजे 1000 रुपये किंवा 500 रुपयांच्या वर इन्व्हेस्ट करू शकता. मग आता प्रश्न हा आहे की तुमच्याकडे जर लमसम इन्व्हेस्ट करायसाठी पैसे असतील तर ते कधी इन्व्हेस्ट करायला पाहिजे. यामध्ये दोन प्रश्न आहेत याच्यामध्ये. ऍक्च्युअली स्पीकिंग, तुम्ही हा डिसिजन स्वतःहून घेणार आहात का, म्हणजे काही ऍडवायझर किंवा डिस्ट्रीब्युटरच्या शिवाय इंडिपेंडेंटली तुम्ही हा डिसिजन घेणार आहात का, किंवा तुम्ही ऍडवायझरच्या थ्रू इन्व्हेस्ट करता का. या दोन्ही प्रश्नांची मी उत्तरं देतो. जरी तुम्ही ऍडवायझरच्या थ्रू इन्व्हेस्ट करत असाल तरी तुम्हाला हे माहीत असणं आवश्यक आहे की लमसमची इन्व्हेस्टमेंट कधी करायला पाहिजे. आणि जर तुम्ही इंडिपेंडेंटली डायरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये करत असाल तरीही हे तर आवश्यकच आहे. तर लमसम इन्व्हेस्टमेंट कधी करावी, लमसम इन्व्हेस्टमेंट कधी करावी यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंड चालू आहे ते नक्कीच माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे मार्केट कुठे चाललेलं आहे, परिस्थिती काय आहे, ग्लोबल परिस्थिती काय आहे, मार्केटची डोमेस्टिक परिस्थिती काय आहे, मार्केटची लेव्हल सध्याची काय आहे, मागे जाऊन मार्केट 1-2 वर्षामध्ये त्यांनी किती रिटर्न दिलेले आहे, या सगळ्या परिस्थितीची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला जनरल अवेअरनेस ॲज वेल ॲज स्पेसिफिक अवेअरनेस ऑफ द मार्केट असणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही हा निर्णय घेऊ शकता की लमसम पैसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये आता टाकावेत की नाही. लास्ट 1 वर्षापासून निफ्टीने ऑलमोस्ट फक्त 8-9 ते 10% रिटर्न दिलेला आहे. म्हणजे मागच्या 1 वर्षापासून निफ्टी हे कन्सॉलिडेशन फेजमध्ये आहे, म्हणजे त्याच लेवलला हॉवर करते आहे. पण आपण जर मागे जाऊन बघितलं, म्हणजेच कोविड नंतरचा काळ बघितला, ऑलमोस्ट 4 वर्षात निफ्टीने दुपटीपेक्षा जास्त रिटर्न दिलेले आहेत. कोणताही स्टॉक घ्या, कोणताही म्युच्युअल फंड घ्या, 4 वर्षाचे रिटर्न बघितले ते खूप चांगले आहेत. लास्ट 4 वर्षापासून मार्केट सतत वरच जात आहे आणि अराउंड वर जाऊन आता ते थोडंसं करेक्ट झालेलं आहे आणि आता कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे. म्हणजेच याच्या पुढे अजूनही हे मार्केट थोडंसं करेक्ट होऊ शकतं आणि पुन्हा कन्सोलिडेट होऊ शकतं. म्हणजे 2025 या वर्षामध्ये मार्केटमधून रिटर्न मिळणं हे अतिशय अवघड होणार आहे. दोनच ऑप्शन आहेत 2025 मध्ये, या तर मार्केट 10% वर जाईल, या तर याच स्टेजला राहील, किंवा 10% खाली जाईल. 3 ऑप्शन मे बी, राईट. तर प्रश्न हा आहे की लमसम कधी इन्व्हेस्ट करावी. मग तर आता सध्याचा काळ पकडला किंवा इन जनरल जर सांगितलं तर लमसम इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये तेव्हाच करायला पाहिजे जेव्हा मार्केट वरच्या पातळीवरून
ऍटलिस्ट 10 ते 20% करेक्ट झालेला आहे आणि ते कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे, तेव्हाच तुम्ही जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर तिचा फायदा तुम्ही उचलू शकता. याचाच अर्थ हा, आता या घडीला लमसम इन्व्हेस्टमेंट करावी का? तर येस, कारण वरच्या पातळीवरून मार्केट ऑलरेडी 10% करेक्ट झालेले आहे, त्यामुळे ही वेळ लमसम करण्यासाठी योग्य आहे. मग दुसरा सवाल हा आहे की लमसम कधी करू नये. तर लमसम इन्व्हेस्टमेंट तेव्हा करू नये जेव्हा मार्केट सतत वरच्या पातळीवर जात असते आणि त्या वरच्या पातळीवर पोहोचलेले असते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे कोणीच ही वरची पातळी कधी आहे ते सांगू शकत नाही. मग काय करावं लागेल? आपल्याला मागचे 6 महिन्यांचे, 1 वर्षाचे मार्केटचे रिटर्न बघावे लागतील. जर मार्केट मागच्या 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून सतत वरच जात असेल तर मग तुम्ही लमसम मध्ये इन्व्हेस्ट करू नका, त्यावेळेस तुम्ही SIPच केलेली चांगली. मग आता या घडीला आपण लमसम मध्ये इन्व्हेस्ट करावी असं असेल तर मग काय करायला पाहिजे? तर लमसम मध्ये या घडीला तुम्ही इन्व्हेस्ट कराच करा, पण जेव्हा तुम्ही लमसम मध्ये इन्व्हेस्ट केलेली असेल किंवा करायची असेल तर त्यानंतर तुम्ही त्याला SIP नी सुद्धा फॉलो करा. याचाच अर्थ हा, समजा 10 लाख रुपये तुम्ही आता इन्व्हेस्ट केले तर तुमची SIP चालू असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर तुमची SIP चालू नसेल तर तुम्ही या 10 लाखाच्या लमसम वर ऍड ऑन विथ इट सम SIP, जेवढी शक्य असेल तेवढी, म्हणजे 5,000, 10,000, 20,000 ची SIP तुम्ही कंटिन्यू करा. याचा फायदा असा होईल की जर तुम्ही 10 लाख इन्व्हेस्ट केले आणि मार्केट पुन्हा 10% करेक्ट झाले आणि तुम्ही जर SIP इन्व्हेस्टमेंट केली नाही तर त्या 10 लाखाचे तुम्हाला 9 लाख रुपये सुद्धा दिसू शकतात. पण जर 10 लाखाला तुम्ही SIP सोबत गुंतवणूक केली तर तुमचे नुकसान कमी होईल आणि पुढे जाऊन तुम्हाला फायदा नक्कीच होईल. म्हणून जेव्हा सुद्धा लमसम इन्व्हेस्टमेंट करायची असेल तेव्हा तुम्ही तिला SIP नी फॉलोअप करणे आवश्यक आहे. तर 2 गोष्टी आपण आज बघितल्या आहेत. लमसम कधी करावे, लमसम कधी करू नये आणि लमसम बरोबर SIP करणे कसे फायदेशीर आहे. याचबरोबर आता तिसरा मुद्दा मी जो तुम्हाला समजावून सांगणार आहे की जेव्हा मार्केट हायेस्ट पातळीवर असते किंवा लास्ट 5-6 महिन्यामध्ये मार्केटने खूप जास्त रिटर्न दिलेला असतो तेव्हा लमसम करावी का? तर मी सांगितलंय की तेव्हा लमसम करू नये. मग याचा अर्थ काय होतो की मग दुसरा काय उपाय आहे? तर दुसरा उपाय आहे STP, म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. मी या STP आणि SIP वर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, मी लिंक वर देतो त्याची. तर STP म्हणजे काय करायचं? तुम्ही तुमच्याकडे समजा 10 लाख रुपये एकमुष्त गुंतवणुकीचे आहेत तर तुम्ही काय करा, किंवा तुमचे डिस्ट्रीब्युटर जर करेक्ट डिस्ट्रीब्युटर असेल तर तुम्हाला असा ऍडवाइस देईल की हायेस्ट पातळीवर लमसम इन्व्हेस्टमेंट करू नका, पण तुम्ही त्यावेळेस STP करू शकता. STP म्हणजे तुमचा एक SIP करण्याचाच प्रकार आहे. यामध्ये आपण काय करतो, जे 10 लाख रुपये आपल्याला इन्व्हेस्ट करायचे आहेत ते आपण काय करतो, लिक्विड फंड मध्ये ठेवतो आणि त्या लिक्विड फंडामधून रेग्युलरली लेट अस से 1 लाख रुपीज पर मंथ किंवा मे बी 20,000 रुपीज पर वीक तुम्ही मग ट्रान्सफर करा. लिक्विड फंडामधून तुम्ही त्या स्पेसिफिक इक्विटी फंडामध्ये ट्रान्सफर करत राहा. असे केल्याने काय होईल? असे केल्याने तुमची हायेस्ट लेवलवर जी रिस्क असते ती रिस्क कमी होईल, ऍव्हरेजिंग होत राहील आणि ऍव्हरेजिंग होऊन जेव्हा पुढे जाऊन मार्केट वर जाईल तेव्हा त्याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. म्हणजेच जर तुमच्याकडे एकमुष्त पैसे लमसम इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे असतील तर जेव्हा मार्केट वर असेल त्यावेळेस तुम्ही सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन केलेला कधीही फायदेशीर ठरेल. म्हणजेच 2 मुद्दे आता आपले क्लिअर झाले. लमसम इन्व्हेस्टमेंट कधी करावी? तर लमसम इन्व्हेस्टमेंट तेव्हाच करावी जेव्हा मार्केट करेक्शन फेज मध्ये आहे किंवा ऑलरेडी करेक्ट झालेले आहे. आणि दुसरी, जर मार्केट ऑलरेडी वरच्या पातळीवर पोहोचले असेल, मागच्या 6 महिन्यातून त्यांनी चांगला रिटर्न दिला असेल तर त्यावेळेस लमसम न करता तुम्ही सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे STP केलेली कधीही चांगली. यानी तुमची रिस्क कमी होईल आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम रिटर्न्स वाढतील. आणि ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे की जेव्हा तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करता
तेव्हा तुमचा टाइम हॉरायझन, इन्व्हेस्टमेंटचा हॉरायझन हा कधीही 5 वर्षांपेक्षा जास्तच असला पाहिजे. जर तुमचा इन्व्हेस्टमेंटचा हॉरायझन इव्हन 1 इयर 2 इयर जरी असेल, तरी तुम्ही जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली तर त्या लमसम इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला लॉस नक्कीच होऊ शकतो. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा लॉस होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मार्केट वर असताना 10 लाख रुपये लमसम इन्व्हेस्ट केले, तर 1 किंवा 2 वर्षात त्या 10 लाखाचे तुम्हाला 9 लाख किंवा 8 लाख सुद्धा बघायला मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला 1 ते 1.5 ते 2 लाखाचा नोशनल लॉस कधीही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दिसू शकतो. त्यामुळेच हे अतिशय जरुरी आहे की लमसम असो, SIP असो की STP असो, जेव्हा केव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करता तेव्हा तुमचा इन्व्हेस्टमेंटचा पिरियड हा 5 वर्षांपेक्षा जास्तच असला पाहिजे. आता लमसम कधी करावी, कुठे करावी, किती वर्षांसाठी करावी हे आपण बघितलंच. लमसमचं आपण काय नुकसान होऊ शकतं, कशा प्रकारे लॉस होऊ शकतो हे सुद्धा आपण बघितलं. तर आता आपण बघूयात SIP मध्ये काय होऊ शकतं. तर पहिला प्रश्न हा आहे की SIP कधी करायला पाहिजे. तर SIP जेव्हा तुमच्याकडे रेग्युलर इन्कम आहे तेव्हा इमिडिएटली तुम्ही SIP करायला पाहिजे. इनफॅक्ट पहिल्या पगारापासूनच तुम्ही SIP करायला पाहिजे. कारण SIP म्हणजे एक असं शस्त्र आहे ज्यामध्ये तुम्ही मार्केटच्या ॲव्हरेजिंगचा फायदा घेता. म्हणजे मार्केट जरी खाली जात राहील तरीही तुमची ॲव्हरेजिंग होत राहते आणि त्यामुळे तुमची पर्चेसिंग प्राइस कमी होत राहते आणि इव्हेंच्युअली जेव्हा मार्केट वर जाते तेव्हा तुम्हाला खूप मोठा फायदा होतो. म्हणून SIP ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही सुरू करायला पाहिजे. मग SIP मध्ये काही नुकसानच नाही का? हो, SIP मधून सुद्धा तुम्हाला लॉस होऊ शकतो, प्रोव्हाइडेड जर तुम्ही ही SIP 1 वर्ष करून बंद केली तर. याचाच अर्थ हा की जेव्हा तुम्ही SIP सुरू करता तर ती SIP तुम्ही 1 वर्ष केली तर बंद करू नका, तर मिनिमम SIP चा पिरियड हा 5 वर्षांपेक्षा जास्तच असला पाहिजे. हिस्टॉरिकल डेटा हे सांगतो की जर तुम्ही SIP 7 वर्षांच्या पेक्षा जास्त कंटिन्यू केली तर तुमची प्रॉबॅबिलिटी ऑफ लॉस म्हणजे नुकसान होण्याची शक्यता ही ऑलमोस्ट 0 होते. म्हणजेच जर 7 वर्षांपर्यंत तुम्ही SIP सुरू ठेवली तर तुम्हाला नुकसान होणार नाही. म्हणूनच मार्केटचा जर कंपाऊंडिंगचा तुम्हाला फायदा उचलायचा असेल तर SIP जेवढी शक्य असेल तेवढे दिवस कंटिन्यू करणे हे फायद्याचे ठरते. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजून सांगतो. सपोज तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत आणि ते तुम्ही लमसम इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यावर तुम्ही 12% रिटर्नची एक्सपेक्टेशन केली आणि 30 वर्षासाठी ते कंटिन्यू ठेवले, तर 30 वर्षानंतर तुम्हाला 3 करोड रुपये मिळतील. आणि हेच जर तुम्ही फक्त 10,000 रुपयांची SIP सुरू केली, या SIP वर सुद्धा तुम्ही 12% रिटर्नची अपेक्षा केली आणि ही SIP न थांबता 30 वर्ष जर तुम्ही चालू ठेवली तर 30 वर्षानंतर तुम्हाला 3.5 करोड रुपये मिळतील. म्हणजे मोठी लमसम आणि SIP मध्ये जास्त काही फरक पडत नाही. पण प्रोव्हाइडेड तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंटचा पिरियड हा खूप लांब ठेवला पाहिजे. याचाच अर्थ हा कन्क्लुजन मध्ये मी असं सांगेल की जर तुम्हाला लमसम किंवा एकमुष्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला बाजाराची आजची काय स्थिती आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. जर बाजार मागील 6 महिन्यांपासून 1 वर्षापासून सतत वरच जात असेल तर तुम्ही लमसम करू नका. मग काय करावं? तर सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन म्हणजे STP करा. लमसम कधी करायला पाहिजे? जेव्हा बाजार हायेस्ट लेवल पासून करेक्ट झालेला आहे, ऍटलीस्ट 10% करेक्ट झालेला आहे, कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे, त्यावेळेस तुम्ही जर लमसम केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणजे ऍटलीस्ट नोशनल नुकसान होणार नाही. पण जेव्हा तुम्ही लमसम इन्व्हेस्ट करता त्याबरोबरच तुम्ही त्या लमसम इन्व्हेस्टमेंटला SIP नी फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही SIP करा की लमसम इन्व्हेस्टमेंट करा, तुमचा इन्व्हेस्टमेंट पिरियड हा 5 वर्षांपेक्षा कधीही जास्तच असला पाहिजे.
जितका जास्त तुमचा इन्व्हेस्टमेंटचा हॉरायझन असेल, इन्व्हेस्टमेंटचा पिरियड असेल, तेवढा जास्त फायदा तुम्ही कंपाऊंडिंगचा मिळवू शकता. आणि जितकी जास्त कंपाऊंडिंग होत जाईल तेवढा तुमचा पैसा बनेल. याचाच अर्थ हा की जितका जास्त इन्व्हेस्टमेंटचा पिरियड तेवढा जास्त पैसा. आय होप आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालं असेल की लमसम कधी करायला पाहिजे, कधी करायला नाही पाहिजे, करायची नसेल लमसम तेव्हा काय करायला पाहिजे, व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह ऑप्शन ऑफ डुईंग लमसम, आणि SIP आणि लमसमचा कालावधी किती असायला पाहिजे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर, लाईक नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.